नमस्कार. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातील ITI मध्ये प्रबोधनाचे एक अभियान हाती घेतले याचा मला अतिशय आनंद आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विभागातील अधिकाऱ्यांचे मी यासाठी अभिनंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठीच प्रेरणास्थान आहे. शासन प्रशासनापासून ते जलसंधारण पर्यावरणापर्यंत साऱ्याच विषयात त्यांनी केलेलं कार्य हे आजही शिकण्यासारखं आहे. 5 विषयांची निवड करून त्यावर नामवंत वक्त्यांची व्याख्याने राज्यभरातील ITI मध्ये आयोजित करण्याचा हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीला अनुसरूनच आहे असे मी मानतो. नागरी कर्तव्य आणि राजशिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचारांचा प्रसार, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संतुलन या 5 विषयांची निवड आजच्या समस्यांना धरूनच आहे. आज ऑपरेशन सिंदूरमुळे जगात आपल्या कर्तबगारीची छाप उमटली आहे. भारतीय सैन्य ही कामगिरी करत असताना राष्ट्राप्रती आपलेही उत्तरदायित्व आहे याचे भान आपल्याला प्रत्येकाला ठेवलेच पाहिजे. याच राष्ट्रीय दायित्वातून या उपक्रमाकडे पाहिले पाहिजे. विद्यार्थी दशेतच संस्कार होणे महत्त्वाचे असते. त्यामुळे केवळ उपक्रम म्हणून याकडे पाहू नका. तुमच्या पुढे जे मान्यवर वक्ते येतील त्यांचे विचार ऐकून घ्या आणि त्यातील किमान एक तरी विचार हा आपल्या जीवनात आचरण्याचा प्रयत्न करा. तुमच्यापैकी प्रत्येकाने हे केले तरी ती राष्ट्राची मोठी सेवा ठरली. याच उपक्रमासोबत ITI मध्ये नाविन्यता प्रदर्शने आयोजित करण्यात येत आहेत. यात माजी विद्यार्थी आणि स्थानिक उद्योजकांचाही समावेश आहे. याचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल ही मला खात्री आहे. पुन्हा एकदा या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना माझा सादर नमस्कार. आज शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा आपण महाराष्ट्र राज्याचे सर्व ITIs आणि स्किल्स युनिव्हर्सिटीजमध्ये आपण आयोजन केलेलं आहे. आजच्या दिवशी विविध व्याख्यान महत्त्वाचे विषयांवर कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, नागरी कर्तव्य व जबाबदारी, स्वदेशी विचार व संकल्पना आणि सामाजिक समरसता असे प्रकारचे जे विविध महत्त्वाचे विषय आहेत त्यांच्यावर आज चर्चा होणार आहे. मी आपल्याला आज या महत्त्वाच्या दिवशी फक्त इतिहासाची काही कथा सांगणार नाही आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जे दूरदृष्टीचा विचार होता आणि त्यांची जे काही नेतृत्व शैली होती त्याच्याबद्दल थोडा प्रकाश टाकणार आहेत. आपल्याला माहिती आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य कौशल्य, नवकल्पना आणि शौर्याचे प्रतीक होते. त्यांनी त्या काळात त्यांची दूरदृष्टीने एक अभूतपूर्व साम्राज्याचा निर्माण केला. आणि आज जे आपण मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स जे काही मोठे मॅनेजमेंट स्कूल्समध्ये शिकतो त्यांच्या जर जीवन आपण पाहिलं तर आपल्याला ती सर्व शिकवणी एकदम चांगली पद्धतीने मिळेल. मित्रांनो, महाराजांचे जे नाव होते ते फक्त शौर्य, तलवार आणि मराठा साम्राज्याचे अभिमानाशी निगडीत नव्हते. ते एक उत्तम रणनीतिकार आणि कुशल व्यवस्थापक होते. आज जे आपण बघतो की आपल्याला लोकाभिमुख प्रशासन केलं पाहिजे, पीपल सेंट्रिक लीडरशिप असायला पाहिजे, ते त्याचे एक मूर्त उदाहरण होते. त्यांनी जे विकेंद्रित प्रशासन, लोककेंद्रित धोरण राबवले ते आपल्याला शिकण्यासारखे आहेत. आपल्याला माहिती आहे की ते फार इनोव्हेटिव्ह पण होते. जे आज आपण सांगतो की मनुष्याला इनोव्हेशन आणि नवसंकल्पना केली पाहिजे ते त्याचे चांगले उदाहरण होते. त्यांनी भूगोलचा जे आहे ते सगळं सागरी किनाऱ्याचा जे काही भूगोल रचना आहे त्याचेनी चांगले फोर्ट्स केले. त्यांनी सागरी व्यापाराला चालना दिली. त्यांनी टॅक्सेशन सिस्टम लावले. त्यांना ही माहिती होता की आपल्याला सुदृढ अर्थव्यवस्था असायला पाहिजे.
त्याच्याशिवाय त्यांचं जे क्रायसिस मॅनेजमेंट म्हणजे विषम परिस्थितीमध्ये आपल्याला चतुराईने निर्णय करून घेणे हे त्यांचा एक मोठा त्यांच्यामध्ये एक गुण होता. आणि ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की ती आग्रामध्ये त्यांनी कशा धाडसीने पलायन केला, त्यांची चतुराई तर मोठा ते चांगलं उदाहरण आहे. आजच्या युगामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला खूपच महत्त्व देतो, पण खरी बुद्धिमत्ता ही कृत्रिम नसेल, ती आहे दूरदृष्टीची, ध्येयवादिताची आणि मानवी मूल्यांना प्रेरित करण्याची. आणि त्यांच्याकडून आपण हे सगळं शिकलं पाहिजे. त्यांनी ज्या पद्धतीने लोककल्याणचा विचार केला आणि आपल्याला सगळं एक चांगलं उदाहरण आपल्यासमोर त्यांच्या जीवनातून दिला, ते आपल्याला खूपच प्रेरणादायी आहे. आणि आजच्या जगामध्ये जेव्हा आपण क्लायमेट चेंजबद्दल बोलतो आणि पर्यावरण संरक्षणबद्दल बोलतो, तर मित्रांनो, आपल्याला त्यांनी सैनिकांना जे आज्ञापत्र दिले, त्यांनी पत्र दिले की निसर्गाच्या कशा पद्धतीने युद्ध काळामध्ये पण संरक्षण केलं पाहिजे, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, पिकांचं नुकसान होऊ नये, त्याच्यावर त्यांची पर्यावरणावर किती आस्था होती ते आपल्याला दिसून येते. आणि आजचे युगमध्ये मला वाटते की त्यांना फक्त ऐतिहासिक व्यक्ती म्हणून आपण पाहू नये. त्यांची जी काही सर्व एक दृष्टिकोन होता, त्यांच्या दर्शन होतात, तो एक मार्गदर्शक, रणनीतिकार, राष्ट्रनिर्माते आणि सर्वात महत्त्वाचा त्यांचं जे प्रगतिशील दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक जे विकास आहे, त्याचे सर्व जे मूल्य होते, त्यांनी आपण सगळ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपले स्वतःचे जीवनामध्ये हे सर्व गुण आत्मसात करून आपले राज्याचा आणि राष्ट्राचा निर्माण केला पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराया, जय हिंद आणि जय महाराष्ट्र.